आजची आपली रेसिपी आहे मूळ आलेल्या अख्ख्या मसूरचा पुलाव। अख्खा मसूर आपल्याला स्वच्छ धुवून आणि भिजत घालायचा आहे। मसूर छान भिजलेले आहेत। यामधलं पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे। आता याला मोड येण्यासाठी आपण रात्रभर झाकून ठेवणार आहे। अख्खा मसूरला बघा किती छान मोड आलेली आहेत। बासमती तांदूळ मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून आणि 15 मिनिटं तसेच ठेवलेले आहेत। आपल्याला कुकर मध्ये डायरेक्ट बनवायचं आहे, त्यामुळे कुकर मध्ये तेल घालायचं आहे। आता घालायची आहे मोहरी, तेजपान, 2 छोट्या इलायच्या। अख्खा मसूरला स्वतःचाच चांगला फ्लेवर असतो, त्यामुळे आपण खूप काही खडे मसाले आपण यामध्ये घालणार नाही आहे। एक चॉप केलेला कांदा, लसूण, अद्रक, हिरवी मिरची पेस्ट, चॉप टोमॅटो सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। हाफ टीस्पून हळद, 1 टीस्पून काश्मीरी लाल मिरची, थोडीशी धनिया पावडर, हाफ टेबलस्पून हा बिर्याणी पुलाव मसाला आहे, तो आपल्याला घालायचा आहे। आता घालायचा आहे अख्खा मसूर। बासमती तांदूळ आपल्याला घालायचा आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आपण घालणार आहे। तांदूळ आणि अख्खा मसूर आपल्याला थोडा वेळ तेलात भाजून घ्यायचा आहे। आता घालायचं आहे पाणी। 1.5 वाटी तांदूळाला आपण 2 वाट्या पाणी इथे घालणार आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या आपल्याला याच्या होऊ द्यायच्या आहेत। पुलाव रेडी होईपर्यंत आपण थोडं व्हेजिटेबल सॅलड बनवणार आहे। कांदा घेतलेला आहे, कॅबेज, काकडी आणि टोमॅटो हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे। थोडं लाल तिखट, कोथिंबीर, मीठ आणि चाट मसाला घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पुलाव बघा मस्त झालेला आहे। आता घालायची आहे कोथिंबीर। इथे बघू शकता आपल्या तांदळाचा एकूण एक दाणा असा मोकळा झालेला आहे। तर रेडी झालेला आहे आपला मस्त असा मसूरचा पुलाव। मोड आलेल्या मसूरचा हा पुलाव खूपच छान बनतो। पुलाव सोबत घेणार आहे आपण लिंबू, त्यानंतर बनवलेलं व्हेजिटेबल सॅलड आणि आंब्याचं लोणचं। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।